श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे साप्ताहिक राशी भविष्य। म्हणजेच काय मित्रांनो की 16 डिसेंबर ते 22 डिसेंबर हा कालावधी मकर राशीच्या व्यक्तींना कसा जाणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, आर्थिक बाबतीत त्यांचं कसं असणार आहे, महिला वर्गासाठी कसा असणार आहे, नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा हा कसा असणार आहे, याची सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो बघा, मकर राशी राशीचक्रातली 10व्या नंबरची रास आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे। मित्रांनो, अतिशय कष्टाळू, प्रामाणिक आणि जिद्दीने लढणारी रास म्हणजे मकर रास। मकर राशीचे व्यक्ती ह्या अतिशय प्रामाणिक असतात, जिद्दी असतात आणि कुठल्याही कामाचा कंटाळा न करता ते काम पूर्ण करण्याची ताकद मकर राशीच्या व्यक्तींमध्ये असते। अशाच मकर राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कसा जाणार आहे ते आता आपण बघूया। पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत। आरोग्याच्या बाबतीत येणारा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे। तुमचे आरोग्य अतिशय चांगलं असणार आहे। मित्रांनो, मौसमी आजाराचा त्रास सोडला की कुठल्याही प्रकारचा आजाराचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही। व्यायामाकडे लक्ष द्या, योगा करण्याकडे लक्ष द्या। महिला वर्गाने आपली तब्येत सांभाळा। बीपी शुगरचा त्रास असेल, ज्येष्ठ नागरिकांना जर एखादा त्रास जाणवत असेल तर त्यांनी तो अंगावर न काढता आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। समतोल आहार खा। तुमच्या शरीराला अपायकारक होतील अशा आहाराचे सेवन तुम्ही येणाऱ्या आठवड्यात करू नका। प्रवास करताना आपल्या खाण्यापिण्याची आणि आरोग्याची काळजी तुम्ही नक्की घ्या। कामानिमित्त तुमचा येणाऱ्या आठवड्यात प्रवास होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या खाण्याची पिण्याची काळजी येणाऱ्या आठवड्यात घेतली पाहिजे। तुम्हाला त्रास होणार असे अन्नपदार्थ तुम्ही सेवन न करता चांगले अन्नपदार्थ, घरून नेलेला डब्बा तुम्ही सेवन नक्की करा। त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी जे मकर राशीचे नोकरदार वर्ग आहेत त्या नोकरदार वर्गाला येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे। तुमची मेहनत, तुमचे कष्ट तुमच्या वरिष्ठांच्या डोळ्यासमोर येतील। तुमच्या कष्टाचे, मेहनतीचे फळ तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात मिळू शकते। तुमचे सहकारी तुम्हाला सहयोग करतील। कामाचे तुमच्या कौतुक होईल। तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे नाव होईल, कौतुक होईल। सहकारी वरिष्ठ तुमच्या खुश राहतील। तुम्हाला पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे नोकरीमध्ये तुम्हाला बढती सुद्धा मिळण्याची शक्यता आहे। ज्या मकर राशीच्या व्यक्तींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली करण्याची इच्छा होती, त्यांची बदलीची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की फक्त स्वतःवर संयम ठेवा। कुठल्याही प्रकारचे काम करत असताना तुम्ही संयम ठेवूनच काम करा। हळुवारपणे ते काम करा। जोरजोरात किंवा एखादं काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे म्हणून ते एकदम पटापटा करण्याची घाई तुम्ही करू नका। हळुवारपणे, सावकाशपणे आणि संयम ठेवूनच एखादे काम तुम्ही केले पाहिजे, तर तुम्हाला तुमच्या कामात चुका टाळता येतील। अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे। तुमची आर्थिक आवक जरी वाढली असली तरी तुम्हाला अनावश्यक खर्च टाळायचा आहे। मित्रांनो, अनावश्यक जो खर्च तुम्हाला टाळता येईल असा खर्च तुम्हाला टाळायचा आहे। येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला थोडंसं खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे। गुंतवणूक करायची आहे, बचत करायची आहे आणि त्या बचतीचा फायदा तुम्हाला भविष्यात नक्की होणार आहे। येणाऱ्या आठवड्यात तुम्ही एखादे नवीन वाहन खरेदी करायचं असेल, नवीन जागा तुम्हाला खरेदी करायची असेल तर ती जागा तुम्ही खरेदी करू शकता। तुम्हाला चांगले योग येणाऱ्या आठवड्यात नक्कीच आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की येणाऱ्या आठवड्यात तुमची डेली इन्कमचा जर व्यवसाय असेल त्यातनं तुम्हाला इन्कम वाढू शकते। त्यानंतर बघूया मित्रांनो की व्यावसायिक लोकांसाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे। तुमची व्यवसायात उलाढाल वाढणार आहे। व्यवसायात तुमचा नफा सुद्धा येणाऱ्या आठवड्यात वाढणार आहे। व्यवसायात फक्त तुम्हाला तुमच्या बोलण्याकडे, तुमच्या वागण्याकडे लक्ष ठेवायचं आहे। व्यवसाय करत असताना आपली बॉडी लँग्वेज फार महत्त्वाची असते। त्यामुळे तुम्ही व्यवसाय करत असताना ग्राहकांशी तुम्ही काय बोलताय, तुमच्या कस्टमरांशी तुम्ही कसं बोलताय यावर तुमचा व्यवसाय डिपेंड असतो। त्यामुळे व्यवसाय करत असताना आपल्या ग्राहकांशी, आपल्या दुकानात येणाऱ्या लोकांशी, आपल्या व्यवसायात येणाऱ्या लोकांशी चांगले संबंध ठेवा, चांगले त्यांच्याशी वागा। त्यानंतर बघूया की मित्रांनो विद्यार्थी वर्गासाठी मकर राशीचे जे विद्यार्थी असतील त्यांना येणारा आठवडा अतिशय चांगला यश देणार आहे। ज्यांच्या स्पर्धा परीक्षा असेल त्यांना येणाऱ्या आठवड्यात यश मिळू शकते। फक्त तुम्हाला मन लावून अभ्यास करायचा आहे, प्रयत्न करायचे आहेत, कष्ट करायचे आहेत। कष्ट जर तुम्ही केले, प्रयत्न जर तुम्ही केले की तुमच्या प्रयत्नाला यश नक्कीच मिळणार आहे। त्यानंतर बघूया की महिला
मकर राशीच्या ज्या महिला आहेत त्यांना येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. तुमची जी धावपळ होती ती येणाऱ्या आठवड्यात कमी होऊ शकते. परंतु तुम्ही काम करत असताना अतिशय सावधानगिरीने काम करा. तुम्हाला काम करत असताना लागणार नाही, कापणार नाही याची काळजी महिला वर्गाने येणाऱ्या आठवड्यात घेतली पाहिजे. महिला वर्गाने विशेष करून आपल्या आरोग्याची काळजी नक्की घ्या. तुम्हाला जर एखादा आजार असेल, BP शुगरचा आजार असेल तर तो तुमच्या अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. मित्रांनो, येणारा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.